नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत तुळापूर। पुणे येथून पुणे नगर रोडने लोणीकंद येथे आल्यानंतर तेथून डावीकडील मार्गाने आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर श्री क्षेत्र तुळापूरला भेट देणार आहोत। तुळापूर अगोदर फुलगाव येथे, फुलगाव पुढचे गाव म्हणजेच तुळापूर। पुणे स्थानकापासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र तुळापूर आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब हे करा। पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे। पूर्वीचे नाव नागरवास। तुळापूर हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे। तुळापूर आळंदीपासून साधारण 14 किलोमीटरवर तर पुण्यापासून अंदाजे 30 किलोमीटरवर आहे। येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे। तुळापूर येथे संभाजी महाराजांची समाधी आहे। इथला इतिहास म्हणजे तुळापूरचा, जसे 1633 साली शहाजीराजे आणि आदिलशाहीचा सरदार मुरार जगदेव याचा तळ इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर नागरवास गावी पडला होता। मुरार जगदेवास आपल्या बैठकीच्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली, पण एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची त्याला काही उकेल होईना। मग शहाजीराजांनी पुढे होऊन त्याला तोड सांगितली। हत्तीचा बच्चा भीमा आणि इंद्रायणी याच्या संगमातील डोहातल्या एका नावेत चढविण्यात आला। त्या वजनाने नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खून करून घेतली। मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव डुबेल एवढे दगडधोंडे नावेत चढवले आणि त्या दगडाच्या भारा इतके सोने नाणे दान करण्यात आले। तेव्हापासून नागरवासास तुळापूर म्हणून लागले। या प्रसंगी रुद्रनाथ महाराजांच्या आदेशानुसार मुरार जगदेव आणि शहाजी महाराज यांनी संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला। नदीकाठी सुंदर घाट बांधला, ज्याचे उद्घाटन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या हस्ते झाले। यावेळी शिवाजीराजे अवघ्या 3 वर्षाचे होते। पुरंदर गड किल्ल्याच्या गिरीशिखरावर महाराणी सईबाई व युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या पोटी जन्म घेऊन संभाजीराजे अत्यंत विद्वान, सुसंस्कृत पंडित म्हणून लौकिक पावले। वयाच्या अवघ्या 14व्या वर्षीच बुद्धभूषणम नावाच्या राजनीतीवर आधारित अप्रतिम ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षीच औरंगजेबाच्या दरबारात आपल्या पित्यासोबत जाऊन राजकारणाचे धडे शिकून घेतले। शिवरायांच्या मृत्यूनंतर दुसरा छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला। औरंगजेबासारखा महाबलाढ्य शत्रू संभाजीराजांवर चाल करून आला। एकाच वेळी 4 शत्रूंशी लढत देत राहिले, परंतु स्वराज्याचा कोणताही भाग अथवा गड शत्रूला मिळून दिला नाही। शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्यावर त्यांच्या पश्चात खुद्द औरंगजेब चालून आला। प्रचंड मोठी फौज त्याच्यासोबत होती। पहिल्या 3 वर्षात त्यांनी कुतुबशाह आणि आदिलशाह यांचा पूर्ण पराभव केला। आता मराठ्यांचा पराभव करून पूर्ण हिंदुस्थानावर मोगली कब्जा प्रस्थापित करायचा असे ठरवून तो स्वराज्यावर चालून आला। बलाढ्य औरंगजेब चालून आला या गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी सिद्धी आणि पोर्तुगीज पण सरसावून उठले। असे सगळीकडून शत्रू चालून येत होते। महाराजांनंतर स्वराज्याची घडी बसलेली नव्हती। अशा संकट समयी एखादा घाबरून गेला असता, पण भीती हा शब्दच माहीत नसलेले संभाजीराजे हे स्वराज्याचे द्वितीय छत्रपती होते। त्यांनी अत्यंत साहसाने चहूबाजूच्या शत्रूंना आपल्या तलवारीचे पाणी पाजले। असा हा शूर धाडसी राजा दुर्दैवाने औरंगजेबाच्या हाती संभाजी महाराजांसारखा शूर धाडसी राजाला कोकणात रत्नागिरीजवळ संगमेश्वर येथे पकडले गेले। त्याने अनेक आमिषे दाखवली, भीती दाखवली, हाल केले, पण हा नरसिंह बदला नाही। अखेर 11 मार्च 1689 रोजी हा जिगरबाज राजाचा मृत्यू झाला। ही मराठी इतिहासातील एक बरी न होणारी जखम आहे। त्यांचा मृत्यू वडू बुद्रुक येथे झाला। नंतर त्यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी या ठिकाणी त्यांची समाधी आणि वृंदावन बांधले। आज ही समाधी असंख्य इतिहासप्रेमी आणि संभाजी महाराजांच्या भक्तांना प्रेरणा देत आहे। जवळच भीमा, भामा आणि इंद्रायणी यांच्या
त्रिवेणी संगमावर वसलेले संगमेश्वर आणि इतर अनेक मंदिरे असलेले तुळापूर हे पुरातन गाव आहे. तुळापूर बरोबर वडू येथे देखील संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुळापुरी कैद झाला वीर धर्म मातर करा झुंजार करा झुंजार संभाजी व शिवाजीचा तिलक देशाच्या सौभाग्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा शिपाई भगव्या झेंड्याचा बाळपणी केला वाघाला उभा फाडला ठार ज्याने केला वीर तो तुरुंगात बसला. शिवाजी दिसली ज्योत राहिले तेज दुनियेत धर्मासाठी पाच प्राण आधीपणास लावावे. संभाजीचे नाव अमरते नंतर मग घ्यावे. तुळापुरीच्या धर्मवीराच्या समाधीच्या वरती हा सलावितो मिनमिनती पणती मिनमिनती पणती लावितो मिनमिनती पणती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.